मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला साक्षात परब्रह्म मानलं जातं. आई जन्म देते, वडील जीवनाची दिशा दाखवतात, परंतु जीवनाला मूल्य, विवेक, आत्मविश्वास आणि आत्मज्ञान देणारा गुरु असतो. म्हणूनच आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरी केली जाते. हा दिवस केवळ गुरुपूजेचा नसून गुरूंच्या शिकवणीचं स्मरण, आत्मपरीक्षण आणि त्या शिकवणीचे आचरण करण्याचा पवित्र दिवस. शिर्डीमधील गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात ही साई भक्तांच्या नितांत श्रद्धेची, सद्गुरूप्रती असलेल्या कृतज्ञतेची आणि शिर्डीच्या आध्यात्मिक इतिहासामधील एक अविस्मरणीय घटना मानली जाते. शिर्डीच्या या भूमीला गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व लाभलंय. श्री साई सच्चरित्र या ग्रंथामध्ये हेमाड पंतांनी नोंदवलेल्या वर्णनानुसार आषाढी पौर्णिमेच्या दिवशी कृष्णाजी नुलकर यांच्या अंतःकरणामध्ये साईबाबांची गुरुपूजा करण्याची प्रेरणा जागृत झाली. त्यांनी हा विचार दादा केळकर आणि इतर भक्तांपुढे मांडला. बाबांची संमती मिळाल्यानंतर अत्यंत भक्तिभावानं त्यांची गुरुपूजा करण्यात आली आणि शिर्डीमधील गुरुपौर्णिमा उत्सवाची परंपरा सुरू झाली. बाबांनी भक्तांच्या निरपेक्ष प्रेमाचा स्वीकार केला आणि त्या दिवशी सुरू झालेली ही परंपरा आज शतकाहून अधिक काळ अखंडपणे सुरू आहे. दरवर्षी भारतासह जगभरामधील लाखो साईभक्त शिर्डीमध्ये येऊन आपल्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञतेचा भाव व्यक्त करतात, पुष्प अर्पण करतात. शिर्डीमधील गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात ही साई भक्तांच्या नितांत श्रद्धेची आणि सद्गुरूप्रती असलेल्या कृतज्ञतेची अविस्मरणीय घटना आहे. श्री हेमाड पंत विचरित श्री साई सच्चरित्रमध्ये वर्णन करण्यात येतं की इसवी सन 1910च्या सुमारास आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कृष्णाजी नुलकर यांच्या अंतःकरणामध्ये साईबाबांना सद्गुरू म्हणून विशेष गुरुपूजा करण्याची प्रेरणा जागृत झाली. त्यांनी हा विचार दादा केळकर यांच्यासमोर मांडला. इतर भक्तांनी देखील या भावनेला अनुमोदन दिलं. बाबांच्या समोर ही विनम्र इच्छा व्यक्त करण्यात आली. स्वतःला ईश्वराचा सेवक मानणाऱ्या साईबाबांनी भक्तांचा निष्कपट भाव ओळखून त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला आणि द्वारकामाईमध्ये प्रथमच सद्गुरू म्हणून त्यांची गुरुपूजा संपन्न झाली. मुठभर भक्तांच्या श्रद्धेमधनं सुरू झालेला हा पवित्र सोहळा पुढे अखंड परंपरेमध्ये रूपांतरित झाला. आज शतकाहून अधिक काळानंतर देखील गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं देश-विदेशामधनं लाखो साई भक्त शिर्डीमध्ये येतात. आपल्या सद्गुरू श्री साईनाथ महाराजांच्या चरणी कृतज्ञतेची विनम्र गुरुदक्षिणा अर्पण करतात. त्यामुळे शिर्डीमधील गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून गुरुशिष्य परंपरेमधील श्रद्धा, समर्पण आणि कृतज्ञतेचा अखंड असा महोत्सव बनलाय. पंढरीनाथ पगार, सी 24 तास, शिर्डी.